हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर। आज आपण 36 साईजचं प्रिन्स कट 32 साईजचं प्रिन्स कट बघणार आहे, ते पण कट न करता आणि एकदम स्टेप बाय हळूहळू। तर आता आपण इथे ब्लाऊजची माप घेतलेली आहे, त्यानंतर आपण अस्तर 20वर कटिंग करणार आहे, नंतर मेन कापडावर आपण कटिंग करणार आहोत। तर आता आपण अस्तर घेतला आहे, तर अस्तरवर आधी व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची आहे। अस्तरला कुठं चुन्या वगैरे नसल्या पाहिजे। आणि त्यानंतर आपण छाती घ्यायची आहे। आता छाती आहे 8 आणि त्यामध्ये 2 इंच ॲड करायचे, 8 आणि 2 10। तर या ठिकाणी आपण छाती घेतलेले 10 इंच। तर आपण ब्लाऊज पीसची घडी बघायची आहे, मी कशी टाकलेली आहे। आणि आता आपण छातीचं माप कट करून घेतलं आहे 8 + 2 10 इंच। तुम्ही पण अशाच प्रकारे कटिंग करा, एकदम सोपी पद्धत आहे आणि कुणाला पण सहज कटिंग करता येईल आणि सहज शिवता येईल। आधी आपण ब्लाऊजची माप कसे घ्यायचे ते पण व्हिडिओ शेअर केलेले आहेत, ते पण एकदा चॅनलला जाऊन व्हिजिट करा आणि बघा। तर बघा, आता त्यानंतर आपण काय करायचं आहे, ब्लाऊजची उंची घ्यायची आहे, एकदा चेक करून घ्यायची आहे छाती किती आहे। तर इथे छाती आहे 8 आणि त्यात 2 इंच 10 इंच टोटल आहे। तर तुम्ही जर साईज मोठी असेल तर त्यात 1 इंच ॲड करून अजून 3 इंच घेऊ शकता। त्यानंतर मी इथं उंची घेतलेली आहे 14.5 आणि 15.5। तिथं पुढची उंची घ्यायची आहे, अगोदर जेव्हा आपण टेप पकडणार तेव्हा पुढची उंची घ्यायची आहे। तर पुढची उंची आहे 14.5। मागची उंची आहे 14.5, त्यात प्लस 1 इंच मिळवायचे आहे, म्हणजे 15.5। टोटल 15.5 झालं आहे। तर घडी कधी आपण पलटी मारू तेव्हा घडी कमी पडते, तर आपण पुन्हा मोजून पाहिजे आहे की 14.5 आहे का, त्यानंतर 15.5। पुन्हा पुढची उंची आणि मागची उंची मोजायची आहे। इथं मागची उंची 14.5 आहे आणि पुढची उंची 15.5 आहे। जेव्हा आपण घडी मारतो तेव्हा कधी कमी पडतं, तर आपण परत मोजून बघायचं आहे व्यवस्थित आहे की नाही। 14.5 आणि त्यात पुढे 1 इंच प्रिन्स कटसाठी 1 इंच ॲड करायचे आहे आणि कटोरीसाठी अर्धा इंच ॲड करतात। तर प्लीज व्हिडिओ जे नवीन बघत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यानंतर आपण आता उंची जिथं एक्स्ट्रा मार्किंग करून घ्यायचं आहे, एक म्हणजे 14.5 आणि 15.5। मागची उंची 14.5 आहे आणि पुढची उंची 15.5 आहे। हे बघा, आता आपली छाती आणि पुढची उंची आणि मागची उंची झालेली आहेत। तर आपण बऱ्याच वेळ चेक करून घ्यायचं आहे, कधी कमी जास्त झालं तर आपला ब्लाऊज बिघडण्याचे चान्सेस जास्त असतात। त्यामुळं आपण परफेक्ट छाती कट करायची आहे, पुढची आणि उंची परफेक्ट कटिंग करायची आहे। एवढी सोपी पद्धत तुम्हाला यूट्यूबवर आजपर्यंत कोणी शेअर नाही केली, पण मी शेअर करते, कारण मी एक टेलर आहे, मला माहिती आहे किती ब्लाऊजमध्ये बेसिक गोष्टी असतात का त्या कळत नाही। आता इथं मी शोल्डर घेतला आहे आणि हे शोल्डर घेतला, पुढचा गळा आणि शोल्डर घेतला आहे। तर यासाठी मी 2.5 आणि 5.5, तुम्ही नवीन घेत असाल तर प्रत्येक साईजचे 2.5 आणि 5.5च घ्यायचे आहे। 28 असेल तर 2.25 आणि 2.25 घ्यायचा आहे। तर इथं मी 2.5 आणि 2.25 आणि 2.25 घेतला आहे। हा 32 साईजचा ब्लाऊज आहे। ते बघा, पुढचा गळा आणि मोंडा कट झालेला आहे। त्यानंतर आपण पुढच्या गळ्याला शेप द्यायचा आहे 1 इंचावरती। 1 इंचावर शेप देऊन घ्यायचा आहे 1 इंचावरती। बघा, हा झाला आपला पुढचा गळा। त्यानंतर आपण मोंडा कट करणार आहोत। मोंडा घ्यायचा आहे अर्धा इंच आणि पुन्हा 1 पाऊण इंचावर असे 2 ब्लॅक कट करायचे आहे, एक अर्धा इंचावर आणि 1 पाऊण इंचावर कट करायचा आहे। अशा प्रकारे आपला मोंडा झाला आहे। आणि मोंडा आणि पुढचा गळा 5.5 इंच आहे, म्हणजे 5 इंच आहे, तर अर्धा इंच आम्ही ॲड केला आहे मी। तर आता आपण इथं प्रिन्स कट करताना ह्या टोकापासून तर पुढच्या गळ्यापर्यंत ते माप मोजून घ्यायचं आहे आणि तिथं मध्य करायचं आहे। आता मी इथं 3चा टक्स टाकणार आहे। हे बघा, शोल्डर आणि गळा किती घेतला आहे 2.5 आणि 5.5। त्यानंतर खाली पुढचा गळा घेतला आहे 5.5, मोंडा घेतला आहे 5.5। आता टक्स वरती 3, पुढं 3 आणि त्याच्या पुढं जाऊन 1.5 घ्यायचा आहे। आणि तुम्ही जे आपलं मोंडा आहे तिथून शेप देऊन घ्यायचा आहे पुढच्या गळ्याला।
आता हा प्रिन्स कटचा आकार झाला आहे. तुम्ही हा कट नाही करायचा आहे. तुम्ही हे बघा, शिवण्याची पद्धत पण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर केली आहे, तुम्ही ती पण बघा. आणि आता हा कट करण्याची पद्धत मी तुम्हाला एकदम व्हिडिओ फास्ट न करता एकदम तो सांगितला आहे. आता ह्या ठिकाणी आपला पुढचा गळा, मुंडा आणि प्रिन्स कटचे टक्स तयार झाले आहे. आता आपण पाठीमागचा गळा घ्यायचा आहे. जेव्हा आपण पाठीमागचा गळा शोल्डर अडीच घेतो, 2.25 घेतले तर पुढं पण 2.25, मागं पण 2.25 घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण मागचा गळा कट केला आहे. आपल्या आवडीनुसार आपण गळा 8, 8.5, 9 इंच पण घेऊ शकतो. त्यानंतर आपण 2.25 इंचावर शोल्डर कट केलेला आहे. तर शोल्डर जे मागचं 2.25 आहे म्हणून पुढचं 2.25 घ्यायचं आहे. आपली जर उंची, जर ब्लाऊजची मागची उंची जर 8 असेल तर 8.5 मिळवा, 9 असेल तर 9.5, अर्धा इंच हे शिलाईमध्ये जातं, त्यामुळे अर्धा इंच वाढवायचं आहे. त्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार गळा घ्यायचा आहे. तर याचा पण व्हिडिओ नेक्स्ट याच्यामध्ये नाही, मागचा गळा मी कसा स्टिच केला आहे. हा वेलवेटचा ब्लाऊज आहे. तर या ठिकाणी पूर्ण अस्तर कट करून झाले आहे. आता आपण मुंडा हा 4 पदराव कट करायचा आहे. त्यानंतर आपण 4 पदराव कट करून झाला आहे. त्यानंतर आपण मधोमध कट मारायचा आहे, म्हणजे 2 भाग खाली राहतील आणि 2 भाग वरती राहतील. ओके. त्यानंतर दोन्ही पार्ट बाजूला घ्यायचे आहे. त्यानंतर आपण पुढचा गळा कट करायचा आहे. आता ह्या ठिकाणी आपला मुंडा आणि पुढचा गळा कट झाला आहे बघा. त्यानंतर आपण जो अर्धा इंचावर कट केला होता तो गळा, तो सेप कट करून घ्यायचा आहे मुंड्याचा, एक अर्धा इंचावर, एक 1.25 इंचावर. आता काय करायचं आहे, जे प्रिन्स कटचा खालचा भाग आहे ते बघा, तर ते दोन्ही पार्ट आपल्याला सेपरेट करून एकावर एक ठेवून खडूने मार्किंग करायचे आहे. तर ते मध्यभागी झालेले आहेत. आपण थोडासा जो प्रिन्स कटला जो सेप दिला आहे तो थोडा डार्क करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या दुसऱ्या बाजूला पण ते वटलं पाहिजे, म्हणजे एकावर एक ठेवून आपले सेप दोन्ही पण सारखेच येणार. तर दोन्ही बाजू ठेवून त्यावर थोडं प्रेस करायचं आहे, म्हणजे खडू दोन्ही बाजूला वटतो. तर प्लीज सोनू फॅशन चॅनलवर अजून ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज त्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ब्लाऊजमध्ये छोट्या छोट्या गोष्टी मी चॅनलद्वारे शेअर करणार आहे, ते तुम्हाला, त्यामुळे तुम्ही झटपट ब्लाऊज शिकणार आहेत. अशा प्रकारे आपला प्रिन्स कटचे दोन्ही पार्ट झालेले आहेत डार्क करून. सेप पण आपण व्यवस्थित दिला आहे, जेणेकरून हा फिटिंगला पण एक नंबर बसतो. आणि हा कट करायचा नाही आहे, हा जसा आहे तसा आपण आपलं ब्लाऊजचं मेन पार्ट आहे त्याच्यावर ठेवायचा आहे, त्यानंतर कटिंग करायचे आहेत. अशा प्रकारे मी दोन्ही पार्टचे मार्किंग करून कट करून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला जे हुकपट्टी आणि आयपट्टीसाठी 2.5 इंच कापड लागतं ते मी कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर कमरपट्टी पण कट करायची आहे. आणि त्यानंतर आपण जे पायपिंगला लागतात तिरकस पट्ट्या ते पण कट करायचे आहे. हुकपट्टी, आयपट्टी एक 2.5 इंचाची ठेवायची, एक 3 इंचाची ठेवायची आहे, जेणेकरून जिथं आपण बटन लावतो तिथे जास्त कापड पाहिजे, त्यामुळं 2.5 आणि 3 इंचाची ठेवायची आहे. कमरपट्टी तुम्ही 2.5 इंचाची भरपूर होते, त्याच्यामुळे कमरपट्टी 2.5 इंचाची ठेवायची आहे. तर अजूनही सोनू फॅशन चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल करत तर प्लीज सबस्क्राईब करा. त्यानंतर आता इथं आपण बाही कटिंग करणार आहे, तर बाही डबल करायची आहे. त्यानंतर पुन्हा एक पदर टाकायचा आहे, म्हणजे 4 पदरी बाही करायची आहे, जेणेकरून 2 बाह्या निघतात कधी पण घडी करताना. आपली 4 पदर आली पाहिजे, पहिल्यांदा सिंगल, डबल आणि त्याच्या परत डबल, म्हणजे 4 पदरी होते. त्यानंतर आपली छाती आहे 8 इंच, म्हणून आपण बाहीची लांबी 8 इंच घेतलेली आहे. जेवढी छाती असेल तेवढीच तुम्ही बाहीची लांबी घ्या, एकदम ब्लाऊज व्यवस्थित बसतो, बाही पण आपली पडत नाही. त्यानंतर इथं मला 3-3.5ची बाही आहे, म्हणून मी ते अर्धा इंच ॲड केला आहे, म्हणजे 4ची बाही आहे. दुसऱ्या बाजूला 4मधून 2.5 इंच वजा करायचं आहे आणि तिथं खून करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण तिरकस पट्टी मारायची आहे, तिरकस स्टेपने लाईन मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली बाही कटिंग करण्याची पद्धत पण इतकी सोपी आहे की पटकन समजते. त्यानंतर 2 इंचाने पहिल्यांदा मार्किंग करायची आहे, त्यानंतर मधोमध 1.25 इंचावर सेप देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे बाही कटिंग, अशा प्रकारे आपली बाहीची जी मेजरमेंट घेण्याची आणि कटिंग करण्याची सोपी पद्धत आहे. यामुळे तुमची बाही कुठेही कमी जास्त होणार नाही आणि एकदम परफेक्ट बसते. ते हे बघा, जो फुगीर आकार होता तो 4 पदराव कट करायचा आहे. त्यानंतरचा म्हणजे खालून ते थोडंसं फुगीर केलेलं आहे, खालून 2 पदराव कट करायचं आहे. अशा प्रकारे तुमची बाही कटिंग झालेली आहे. बघा कशी वाटली बाही कटिंग करण्याची पद्धत, मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि प्रिन्स कट करण्याची पद्धत पण इतकी सोपी आहे, तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला अगदी समजून जाईल. त्यानंतर आपलं ब्लाऊजचं कापड आहे तर ते आपण डबल फोल्ड करून टाकायचं. एकदा कापड टाकून आपण जे अस्तरचे कापड कट केलेले आहेत तर ते त्याच्यावर टाकून आधी बघायचं आहे पुरतं की नाही, कमी जास्त होतं आहे की नाही, त्याच्यानंतरच तुम्ही कटिंग करायला लागायचं आहे. कारण कधी कधी काय होतं, कापड कमी पडतं आणि मग आपल्याला ऐन वेळेस कापड भेटत नाही. त्याच्यामुळे अगोदर टाकून पाहायचं आहे कापड व्यवस्थित. आता मी ह्या ठिकाणी इथं पुढचा मागचा भाग टाकलेला आहे. त्यानंतर प्रिन्स कटचा जसा भाग आहे तो अजिबात कट करायचा नाही, जसा आहे तसाच अस्तरवर आपण टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हे बघा, मागचा भाग, पुढचा भाग आणि बाही टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपण तिरकस पट्ट्याने ते पण काढून घेतले आहे. तिरकस पट्टी 1 इंचावर कट करायची आहे, जी पायपिंगसाठी लागते. आणि जे आई पट्टी हुक पट्टीसाठी 2.5 आणि 2.5 आणि 3 इंच घ्यायचे आहे. कमरपट्टीसाठी 2.5 इंच पुष्कळ होते. ओके. त्यानंतर आता आपण अस्तर आणि जे मेन कापड होतं ते कट करणार आहेत. आपण व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे, कारण आपली मेन कटिंग असते आणि कधी कधी काय होतं, आपलं अस्तर वरती जातं आणि जो पीस असतो तो खाली जातो. तसं होता कामा नये. तुम्ही एकदम सावकाश आणि स्टेप बाय स्टेप कट करायचा आहे, म्हणजे कुठं तुमचा ब्लाऊज चुकणार नाही आणि एकदम फिटिंगला व्यवस्थित बसणार. त्यामुळं थोडेसे जे सांगते त्याच्यावर प्रॉपर लक्ष द्या आणि तसंच करण्याचा प्रयत्न करा. खरंच ब्लाऊज शिकण्याची पद्धत खूप सोपी आहे, तुम्ही नक्की प्रयत्न करा. आणि प्रिन्स कट कसा बसला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला यानंतर स्टिच करण्याची कसं स्टिचिंग करायचं ते पण सांगणार आहे. त्याचा पण व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही तो पण एकदा बघा. तो यानंतर अपलोड होईल. हा अगोदर झाला आहे आणि हा 32 साईजचा प्रॉपर कटिंग आहे. तुम्ही जे 32 साईजचा आहे त्याने प्रॉपर असंच कट करा, तुम्हाला एकदम व्यवस्थित बसणार आहेत. तर माझा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपले बाही कटिंग, पुढचा पार्ट, मागचा पार्ट कटिंग झालेला आहे. आणि सोनू फॅशन चॅनलवर अजून कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील, त्याचबरोबर मी दुसरा पण एक चॅनल ओपन केला आहे, सुवर्णा खेमन. त्या चॅनलला पण भरपूर सपोर्ट करा. त्यावर माझे डेली ब्लॉगिंगचे व्हिडिओ असणार आहे. प्लीज त्याला पण सपोर्ट करा जसं तुम्ही याला सपोर्ट केला. आणि तुम्ही ब्लाऊज शिकण्याच्या लेडीज आहेत त्यांना खरोखर एकदम माहिती, म्हणजे जसं ब्लाऊजमध्ये किती प्रॉब्लेम येतात ते एक टेलरच समजू शकते. तर मी ते पूर्णपणे शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर पण माझे भरपूर व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड केले आहे. कटिंग करण्याचे, कसं मेजरमेंट घ्यायचं आहे, कशी फिटिंग करायची आहे, कसं पायपिंग करायचं आहे, कशी बाही कटिंग करायची आहे, ब्लाऊजमधलं सगळे पार्ट मी याच्यावर शेअर केले आहेत ह्या चॅनलवरती. तर तुम्ही त्याला व्हिजिट करा. काही कळत नसेल तर कमेंटमध्ये विचारा. भाई अशा प्रकारे कट करा. आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते. तर चला, बाय बाय एव्हरीवन, थँक्स फॉर वॉचिंग. तर याच ठिकाणी आपली भाई पण कटिंग करून